नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आधार सेंटर जर तुम्हाला आधार सेंटर ओपन करायचं असेल, सुरू करायचं असेल, तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आधार सेंटरसाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत. तुम्ही आधार सेंटर सुरू करून लोकांना सगळ्या सर्व्हिसेस देऊ शकता. आधार संदर्भातली तुम्ही कामे करू शकता. लोकांची जी काही कामे आहेत ती करून तुम्हाला जे काही पैसे आहेत ते पैसेसुद्धा मिळणार आहेत. आता हे आधार सेंटर तुम्ही कशा पद्धतीने सुरू करायचं आहे, त्या संदर्भातला अर्ज काय आहे, काय-काय कागदपत्रे लागतील, या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात. आता जर इथे पाहिलं तर जाहिरात निघालेली आहे जळगाव जिल्ह्यासाठी. तर जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव जिल्ह्यासाठी निघालेली आहे. तुमच्या जर जिल्ह्याची जाहिरात निघाली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तर आता भरपूर ठिकाणी जाहिराती आता सुटणार आहेत. तुमच्या जिल्ह्याची सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती असाच व्हिडिओ बनवला जाईल. ही जाहिरात आहे जळगाव जिल्ह्याची. आधार संचार वितरणाबाबत महत्त्वाची सूचना. माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून जळगाव जिल्ह्यात आधार संच प्राप्त झालेले आहेत. ज्या महसूल मंडळात सद्यस्थितीत मध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार संच वितरित करण्यात येणार आहेत. या संदर्भात पात्र आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वेबसाईटवरून जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, रिक्त महसूल मंडळाची जी काही माहिती आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे असं सांगितलं आहे. तर इथे पहा, ही जाहिरात आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा वेबसाईटवरती सुद्धा त्यांच्या जळगाव.gov.in याच्यावरती सुद्धा दिलेली आहे. तर अर्ज करायचे आहेत 2/4/2025. वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे अर्ज तुम्ही 2/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि हा जो अर्ज आहे, ही वेबसाईट आहे, वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला देतो. गुगल फॉर्म आहे. या फॉर्मवरती जाऊन आपला जो काही अर्ज आहे तो भरायचा आहे. आणि इथे पहा, अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, म्हणजे पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यानंतर इथे पहा, कोणत्याही परिस्थितीमध्ये आधार सेवा मिळण्याबाबत अर्ज कार्यालयात प्रतीक्षा करता हार्ड कॉपी स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला कोणतेही हार्ड कॉपी वगैरे द्यायची नाही. तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो करायचा आहे. आता ही काही जाहिरात आहे, त्याचं टाईम टेबल इथे दिलेलं आहे. तर आता टाईम टेबल काय आहे ते इथे समजून घ्या. जर वेळापत्रक पाहिलं तर अर्ज, अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ पहा, 24/3/2025 सकाळी 11 वाजल्यापासून. ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे कधीपर्यंत? 2/4/2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 2/4/2025 पर्यंत. त्यानंतर पात्र अर्जाचे नाव जाहीर होणार आहे लगेच 9/4/2025ला. आता तुम्ही म्हणाल हे अर्जाची निवड वगैरे कसं होईल? तर ही सगळी माहिती दिलेली आहे. अगोदर रिक्त जे काही महसूल मंडळ आहे त्यांची इथे माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही वाचू शकता आणि कोणत्या गावामध्ये जागा शिल्लक आहे ते सर्व इथं दिलेले आहेत. तर ही माहिती वाचून घ्या. ती PDF सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करायला दिलेली आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा इथे पहा, अर्ज सोबत जे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते कोणकोणते कागदपत्रे आहेत. जो काही नमुन्यातील अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला देतो, याच्यातच या PDFच्या खाली आहे. तो अर्ज भरायचा आहे आणि तो त्याचा स्कॅन करायचा, फोटो काढायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड एक सांगितलंय, पॅन कार्ड एक सांगितलंय, आधार NACIT सुपरवायझर प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. याशिवाय तुम्ही आधार सेंटर घेऊ शकत नाही. NACIT आधार सुपरवायझर जे काही प्रमाणपत्र आहे, आधारचं परीक्षा ज्यांनी पास केलेली आहे त्यांच्यासाठीच हे प्रमाणपत्र आहे. ज्यांची NACITचं सुपरवायझरचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. याच्यावरती आपण ऑलरेडी भरपूर वर्ष झाले आणि काही महिन्यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. आधार सुपरवायझर एक्झाम प्रमाणपत्र कसं मिळवायचं ते सुद्धा दिलेले आहे. ते व्हिडिओ पाहून घ्या. शैक्षणिक पात्रता 12वी पासचं तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता इथे पहा, खाली काय सांगितलं आहे, अटी आणि शर्ती सांगितल्या आहेत. इथे अटी आणि शर्ती आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांनी जी माहिती भरायची आहे ती हा गुगल फॉर्म आहे, या गुगल फॉर्मवरती भरायची. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता त्यानंतर जे काही अर्जाचा विचार केला जाणार नाही, 2/4/2025 नंतर जर कोणी अर्ज केला तर त्यांचा विचार करण्यात येणार नाही. अर्जामध्ये माहिती व्यवस्थित भरायची आहे. आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्यानंतर 9/4/2025 लकी ड्रॉ पद्धतीने, लक्षात ठेवा 9 तारखेला याची लकी ड्रॉ पद्धतीने आधार संच किट वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर जे काही लकी ड्रॉ होणार आहे त्या लकी ड्रॉ पद्धतीनेच अर्ज एका गावामध्ये समजा 10 जणांनी अर्ज केला तर त्यापैकी कोणाचाही नंबर लागू शकतो. लकी ड्रॉ पद्धत असणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर
कोण अर्ज करू शकतो, अर्जदाराची पात्रता आणि त्याचे निकष काय आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. जी PDF फाईल तुम्हाला मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, हे सगळे जे काही 14 पॉईंट आहेत ते तुम्हाला सगळे 14 पॉईंट वाचून घ्यायचे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर करायचा, हा जो Google फॉर्म आहे त्यावरती तुम्हाला करायचा आहे अर्ज. आणि हा अर्ज करताना हा जो शेवटचा 14वा पान आहे हे तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचं आहे. यावरती माहिती लिहायची आणि हे अर्ज करताना तुम्हाला अपलोड करायचे. आता ऑनलाईन अर्ज जो आहे तो कशा पद्धतीने करायचा, काय काय माहिती विचारली आहे ते आपण पाहूयात. लिंकवरती क्लिक केल्यानंतर आधार केंद्रासाठी अर्ज ही जी लिंक आहे ती अशा पद्धतीने ओपन होईल. तुम्हाला इथे आपला ईमेल ID रेकॉर्ड जो आहे तो याच्यावर बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तुमचा अर्जदाराचं नाव विचारलं, इथे नाव टाकायचं आहे. आपले सरकार सेवा केंद्र तुमचं जे आहे त्याचा तुमचा पत्ता इथे टाकायचा आहे. आपले सरकार सेवा केंद्र तुम्ही चालवता तर तुमचा इथे पत्ता येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्राचा जो काही तुमचा ID आहे तो ID इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. ईमेल ID इथे टाकायचा आहे. सुपरवायझरचं जे काही सर्टिफिकेट नंबर आहे तो सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, आधार सुपरवायझर सर्टिफिकेटचा. त्यानंतर आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. पॅन कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे. शैक्षणिक पात्रता तुमची कितवी झाली आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर तालुका इथे दिलेले आहे, जे काही तालुका असेल तो इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे. ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करायचा आहे ते महसूल मंडळ इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि जे काही गावाचं नाव आहे ते जाहिरातीमधून इथून तुम्हाला मराठीमध्येच टाकायचं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. बटनावरती क्लिक केल्यानंतर विहित नमुन्यातला जो अर्ज होता 14वा नंबरचं जे पेज आहे ते इथे तुम्हाला ॲड फाईलवरती क्लिक करून PDF मॅक्स 1 MB पर्यंत साईजपर्यंत तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड करायचं आहे, पॅन कार्ड अपलोड करायचं आहे, आधार आणि CITचं जे काही सुपरवायझर सर्टिफिकेट आहे ते इथे अपलोड करायचं आहे. अर्जदार स्वतः पास असलेलं प्रमाणपत्र पाहिजे, दुसऱ्याचं कोणाचं टाकायचं नाही. शैक्षणिक पात्रता किमान 12वी पासचा जे काही पुरावा आहे तो इथे अपलोड करायचा आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा. तुमचं काम झालं. डायरेक्ट जे काही 9 तारखेला लॉटरी असेल त्या लॉटरीमध्ये आपला नंबर लागतोय का चेक करायचा आहे. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.